आणि ईश्वरी 15व्या तनुर्पणामध्ये संसार वृक्षाचं जे रूप करून जगत दृश्य असंसार वृक्ष त्याचं मूळ काय? जसं तुमचं मूळ तुमच्या आई बाबा, मडक्याचं मूळ मृत्तिका, लहरीचं मूळ पाणी, तसं जगताचं मूळ काय? संसार वृक्ष. त्याचं मूळ वरी ब्रह्म आहे. त्याच्या फांद्या शाखा खाली वरी, आता पुढे सांगितलंय चौकडच आहेत, कारण तो परमात्मा परब्रह्म व्यापक आहे. त्याच्या फांद्या चौकड पसरल्या आहेत. जगत रूपाने नाना आकारानं नाम रूप जेव्हा प्रगट होत सरिता, तर त्याला अधिष्ठान लागतं. प्रगट रूपाला प्रगट व्हायला अधिष्ठान लागतं. जसं वृक्षाला अंकुरित व्हायला पृथ्वीचं स्थान लागतं. पृथ्वीमध्ये अंकुर बीज अंकुरत आणि मूळ खाली जातं. पण ह्या वृक्षाचं मूळ वरी असतं, शाखा खाली असतात. तो संसार वृक्ष कसा अविनाशी आहे, पण कसा नित्य दिसतो, कसा सारखाच वाटतो. त्याचा प्रवाह वेगानं असतो, म्हणून तो वृक्ष एका ठिकाणीच आहे असं वाटतं. वेदांताची परिभाषा ओवीचं फळ हे बुद्धीला जाणणं फार कठीण आहे. कारण बुद्धी त्या भगवंताला जाणण्यासाठी परिपक्व ज्ञानानं होती आणि सोची जाणीव बोधानं होती. परमात्म्याची ओळख संताच्या संगतीमध्ये बुद्धीला होती, डोळ्याला नाही. डोळ्याची ओळख ही दृश्य आहे आणि बुद्धीचा संबंध हा परमात्मा आहे. हे बेटा, अज्ञान आणि विज्ञानासाठी वाद्यात झाले, पण अज्ञानात जीव आहे हे संतांनी सांगितलंय. 3 गोष्टी सांगितल्या माऊलीनं: ज्ञान, अज्ञान, विज्ञान. ज्ञानामध्ये प्रवेश श्रवणाच्या माध्यमातून होतो या जीवाचा न बुद्धीचा. पण अज्ञान सतत असतो, सतत जन्म, सतत मृत्यू, सतत वासना, सतत भेद, सतत संकल्प, सतत विकल्प, सतत अंतःकरणामधलं थैमान घालणारं मन ज्ञानामध्ये शांत होत. तुम्हाला अनुभव आहे. मन स्थिर होतं, अंतःकरण पवित्र होतं आणि ईश्वराचं सानिध्य येतं आणि तेव्हा स्वरूपाचं अस्तित्व प्रगटतं. ते भूमिका ब्रह्मविद्याची बेटा. स्वरूपाचे अस्तित्व प्रगट ज्ञानानं जगताचं भान जात गुरुच्या बोधान आणि आपलं धन कळतं. श्रवण निज धन म्हणतात त्याला. जन्माला नंतर जीव भगवंताच्या भेटीसाठी येतो हे माहित नसतं बुद्धीला. विषय भोगणं, पाप करणं, कर्माला धरणं चुकीचा मार्ग आहे. आपण कर्माचं करता होतो, कारण कर्माला बुद्धी धारण करते, भगवंताला कुठे धारण करते. पॉइंट कळायला पाहिजे तुम्हाला. तर आपण काय करायलो, का जगायलो आणि कुणासाठी जगायलो हे जर कळत नसेल तर जगणं नामूल्य आहे. काहीच मूल्य नाही त्याच्यात, काहीच मूल्य नाही. तथ्य पण नाही आणि फल पण नाही जगायला, अर्थ पण नाही आणि सार्थक पण नाही. काय अर्थ आहे? धंदा टाकला, नुकसान आली, घरी काय लागलं, धंद्याने काय दिलं? दुःख दिलं. कारण भांडवल उडाले ना, मुद्दल संपलं. आता मुद्दल राहून नफा वाढावा त्याला व्यवसाय म्हणा. मुद्दल तसंच, नफा आती, तो व्यवहार छान झाला. तसं जीवाला जन्माला येण्याचा व्यवहार छान कधी होतो तर नफा मोक्षाच्या हातात येतो. आणि मुद्दल अज्ञान निघून जातं, कारण अज्ञानामुळे जन्म आहे.
विकारामुळं वासना, देहाच्या संबंधामुळे दुःख आहे. लक्षात ठेवा एक एक पॉइंट. संबंध जेव्हा बुद्धी देहाचा धरती तर दुःखच भोगते. अगदी सत्य आहे, व्यवहार सत्य आहे. संबंध ईश्वराचा मोक्ष ज्ञानाने होतो. सुखाला कमी नाही, दुःख होत नाही, देहभाव येत नाही, जगत सत्य वाटत नाही, अज्ञान उरत नाही, ब्रह्मभाव संपत नाही, ईश्वराचा अनुभव टाकता येत नाही, देहाचा अनुभव चाकता येत नाही. तो ब्रह्मवेत्ता, तो ब्रह्मवेत्ता जो आपल्या महिमेत असतो, जो श्रीरंगाच्या रंगात असतो, जो अनुभवात मध्ये दंग असतो, त्याला वेदाचं अंग असतं, त्याचा साक्षीभाव जागा असतो, दृश्याचा अभाव असतो, परमेश्वराचं स्वरूप प्रगटलेलं असतं, प्रत्यक्ष तो आत्मरूप असतो. तो ज्ञानी ज्ञानी महाधनी असतो. ज्ञानाचं धन आहे. ज्ञानाचं धन म्हणजे सुख, ज्ञानाचं धन म्हणजे वेदांत, ज्ञानाचं धन म्हणजे ईश्वराचं ऐक्य, न देहाचं ऐक्य. देहाचं ऐक्य म्हणजे सुख आणि दुःख भोगणारं प्रारब्ध. एक सांगते, बुद्धी देहाकडे जाती का? जो देह त्याला अस्तित्व नाही वेदात. नाही, जमीन नाही तर झाड वाढत नाही, तुम्हाला पण माहितीये. हवेत लावा झाड, तुम्ही लावता येत? आकाशात पोकळी लावा झाड आंब्याचं तुमचं. मग झाडाला मुळ्या घट्ट पकडायला पृथ्वीचं माध्यम लागतं, तर ह्या जगताला प्रगटायला आणि देहाला उत्पन्न व्हायला ईश्वराचं माध्यम लागतं. पण जेव्हा प्रारब्ध तुम्ही वाढवता, प्रारब्ध वाढवणं आणि प्रारब्धाचा अभाव होणं आणि स्वमोदी बुद्धीनं राहणं, त्याला ज्ञानी म्हणतात. तुम्ही प्रारब्ध लांबवता, जन्म मृत्यूच्या खाईत जाता आणि मी वर येता आणि माझं करता. त्या ठिकाणी दुःखाला धारण करता. कारण भेदामध्ये मी आणि माझे, विकारामध्ये मी माझे, आकारामध्ये मी माझे, निराकारात सगळं संपत आहे. निराकारात मी आहे, व्यवहार आहे, विकार आहे, सुख दुःख आहे. विकारच नाही तर सुख दुःख कुठले, आकारच नाही तर प्रारब्ध कुठलं, जगतच नाही तर भ्रम कुठला, निराकार. आणि हे ह्या कोठ्या त्या वेदांताच्या पेटे येतात. हे कुठून येतात? वेदांताच्या गाभाऱ्यातून. 4 वेदाच्या आत गर्भित अर्थ साऱ्या वेदाचा, गीतेचा, मोक्षाचा, आपल्या अभिन्न पांडुरंगाचा. आपण अभिन्न ईश्वराशी भिन्न झालो. हा गुण आहे, हा दोष आहे, हा भेद आहे, हे दुःख आहे, हे जन्म मृत्यूला आमंत्रण आहे. समजून घ्यावं आपण की माऊलीचं म्हणणं काय, जीव जन्मतो मृत्यूला पावतो आणि ईश्वरापासून दूर जातो. दूर नसताना दूर होतो. जसं मुलगा आईला बाजूला काढतो. उदाहरण कळते की नाही? कारण त्याची आई असती, बाई नंतर येते. तसं जगत नंतर येतं. समजून घ्यायचं सरिता काय काय पॉइंट. आपल्या बुद्धीला जरा एक ताकद द्यायची बोधाची, शक्ती द्यायची वेदाची, संपत्ती द्यायची ओवीची, अधिकार द्यायचा श्रवणाचा. तेव्हा मन पावन होतं, स्वरूप प्रगट होतं, अज्ञान भस्म होतं, ईश्वराचं सानिध्य येतं आणि स्वरूपाची ओळख होती. मन ब्रह्म होतं, आपलं स्थान आपल्याला येतं. ते स्थान म्हणजे सुखाचं, ती जाण म्हणजे आत्म्याची, ती ओळख म्हणजे परमात्म्याची आणि ते जाणीव खऱ्या ईश्वराची. ही भक्ती वेदाची, मुक्ती ज्ञानाची, प्राप्ती पांडुरंगाची. कळत नाही म्हटलं हा सखोल विषय, कारण ऐकायलाच मिळत नाही. श्रवण तृप्त होता,
जीव मुक्त होतो, जगत भस्म होतं, अज्ञान संपून जातं आणि राम राज्य येतं, मोक्ष नाव येतं. असंच पाहिजे. आपण ह्याच गोष्टीसाठी आलो. आपण ही आपली कमाई आहे, हे आपलं अध्ययन आहे, हे आपलं निजधन आहे, हे स्वरूपाची खाण आहे, हा आत्माराम आहे. मग मी का देहाचा संबंध करणं हे पापुण्याचा रस्ता आहे. अज्ञानात जगणं हा दुःखाचा भोगता येतो, तो जीव होतो आणि दुःखाकडे जातो. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही जीव आहेत म्हणून? कोणाचा का? जीव आणि शिव हे मायेचा सत्तेतून प्रगट झालेत. समजत नाही बेटा आपल्याला. हे दोन्ही पण प्रगटलेत. त्या दोघांचं मूळ चैतन्यघन परमात्मा, चितघन आत्मा आहे आणि त्यातून दोघांची स्थिती तयार झाली. मायेच्या द्वारे शिव, अविद्येद्वारे जीव, आणि दोघाचा बाद झाला तर तो दोघही नाही, तोच परमात्मा. आणि त्या परब्रह्माचीच आज निरूपण केलं संसार वृक्ष. त्याचं मूळ परब्रह्म. हे काय पाहिजे सरिता? प्रपंच करणं, देहाला धरणं, स्वतःच भांडवल करणं, स्वतःला छान म्हणून घेणं आणि स्वतः घाण वागणं, हे नाही जमत. नाही जमत. पवित्र बुद्धी असावी, मन स्वच्छ असावं, आचार समाप्त करावं, जगताचं भान सुटावं, वेदाचं ज्ञान आटावं, मन परमात्म्याला भेटावं आणि गीतेचं सुख हृदयानं भोगावं. विशेष सुख. रामरामाई, ज्याच्यासाठी आलो ते माहित नाही, काय करायलो कळत नाही, कोण माझे समजत नाही, जगत कसं दिसतं काय येडेपणा, जगत कुणी दाखवलं आणि जगत का दिसतं, जगत कसं नसतं हे ज्ञानामध्ये कळतं. संसारात नाही तुमच्या पांचट घाणेरड्या. संसार फक्त दुःख देतो, महात्मा फक्त सुख देतो, वेदांत फक्त जीवन मुक्त तुम्हाला बनवितो. जीवनातून मुक्ती देणारा ग्रंथ आहे आणि नंतर संत आहे, नंतर वेदांत आहे. तिथे जीव लावावा. इथे लावती कराट्याला, पोरट्याला, सराट्या करट्याला. मग हसू येतं, वाईट वाटत. बुद्धीचा जो एक ओढ असते ती भगवंताला भेटायची, जाणीव असते परमात्म्याची, ओळख असते तत्वाची, आनंद असतो ईश्वराचा, मिलन असतं त्या तत्वाचं. तेव्हा संपत्ती असते वेदाची, सुखाची संपत्ती आहे. ही आपली कमाई आहे. मातीत घातलं आयुष्य या कचऱ्यात आणि कचरा झाला. खरं बोलली की राग येतो तुम्हाला. मातीचं आम्हाला काय करायचं नाही, कचराच कमावला आपण आणि आयुष्य गमावलं. अक्कल पाहिजे ते कुणासाठी आणि काय केलं. आता काय आलं? केवळ दुःख, प्रारब्ध सुख दुःखाचा भोग समोर आणतं आणि संत त्यातून बाहेर काढतात. नाही काढत. तुमचं स्वरूप तुम्हाला हातात देतात. तुझं ज्ञान सांगेने तैसे तर हातीचे रत्न द्यायचे. कुणी काढलं? नात्यानं काढलं. माझं माझं म्हणताना बुद्धी घाण टाकतो आपण. माझं आणि पापाचं ओझ. माझा पांडुरंग आणि मी पांडुरंग, ह्या दोन भूमिकेला भक्ती. पांडुरंग आणि मी पांडुरंग. हे सगळं तुम्हाला ऐकायला नवीन येतं पण सत्य सत्य बेटा. वेदाचे वाक्य, हे महावाक्य, हे आपल्या अनुभवाचे वाक्य, हे सुखाच्या बोधाचे वाक्य, हे रसाळ वाक्य, हे मधुर आहेत. हे बुद्धीला गोड वाटतात. माझा पांडुरंग आहे, पाहू तो माझा सखा आहे, मी त्याची आहे. अहो एखादा पाहुणा जर मंत्री असं बाई नाचती, तुम्हाला माहिती का ते आडवाने आमचा पाहुणा आहे, मला काय जमती.
मग आहे बाबा, पण त्याची गादी जगताच्या हातात आहे आणि आमची गादी संताच्या हातात आहे. ती गादी राहत नाही आणि ही गादी जात नाही. एक उदाहरण द्यायले की असा जर मंत्री कुणी असला, खासदार आपला कुणी असला, आमदार कुणी असला, अध्यक्ष कुणी असलो तर आपल्याला वाटतं वाव, काय वाव, खोटं जगत, खोटा पद, खोट्या खुर्ची, खोटा अभिमान, सगळं खोटं. पण जे पद आहे बुद्धीला ब्रह्मपाद, ते पद जातच नाही. त्याला जगाचं मत लागतच नाही. त्याला निवडून गुण देत नाही. त्याला निवडून देतो परमात्मा पांडुरंग. जगत नाही. राम राम माई. एक एक्झाम्पल काय दिलं राधा मैया, की आपल्या वाटतं आता काय आपले पाहुणे आपलं काही अडत नाही. मला हे सांगायचं होतं. आज खासदार माझ्या हातात आहे, खिशात आहे, अभिमान आहे त्या खासदाराचा. पण ती पद, ती गादी फक्त 5 वर्षाची आहे. पुन्हा ते खासदार पद माझी, कळतं का, माझी. कुठं वाद चाललंय आज, कशासाठी लढाई आहे का, आज काय हवंय, आपण धर्मासाठी काय केलं पाहिजे, अधर्म कसा वाढलाय, स्वधर्म कसा थांबलाय, हे सगळं माइंड मध्ये पाहिजे थोडं तरी ज्ञान. आता गेले भावासंग मांडले ते म्हणते हे करतो तो चांगला, जो पांडुरंगाला भक्तीला कळस त्याची रक्षा करतो तो चांगला. खरे खोटे आपला मतलब ठेवून धर्माचं कार्य करणारा त्याला आपलं म्हणावं संरक्षण, आपलं प्रोटेक्शन आहे ते. म्हणून जर धर्म नाही तर आपण कसं राहतो सांगा ना. तसं ज्ञान नाही तर सुख कशी बघतो, बरोबर आहे ना. म्हणून आपल्या धर्मासाठी लढणारे प्राण देणारे पूर्वच येतात बघा, आहे ना. मग तसंच पाहिजे ना आपलं मत, की आपल्या धर्मासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या वेदासाठी ते तिथे राज्य करतात, संत इथे लढतात, नाही का. की जेव्हा जीव हा अधर्माकडे चालला, अधर्म म्हणजे वेदांतामध्ये अज्ञान. आमची भाषा वेगळी, तुमची भाषा. अधर्म म्हणजे बुद्धीमध्ये आपण ठेवलेला भेद कायमस्वरूपी. भेद म्हणजे काय, अभेद म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, वेद म्हणजे काय, ब्रह्मसुख म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, इंद्रियामध्ये शक्ती म्हणजे काय, व्यक्ती म्हणजे काय, अनुभूती म्हणजे काय आणि स्वस्थिती म्हणजे काय. एक पण सांग. त्याच्याशिवाय तुम्हाला काय करणार, तुम्ही आत्ता आलेले. आधी पोरगी घरात असे असे बघत येडीच होती. ही सासू, ही जाऊ, हे नातू, ही नणंद, ही भाचा, हो हो म्हणते. तिला मध्ये काय कळत नसतं. काय कळतं, पटकन कळतं का पहिल्यांदा. घरात 25 माणसं, पूर्वीचा काळ, आताचा नाही. आता टिकोबा टिकाय आणि टिकोबा रुक्माई. आता विठोबा रुक्माई आणि टिकोबा टिकाय. दुसरं पोरं बाहेर असते, दोघं घरात, पण ते पोरग दुकानात आणि बाई घरात. वा सगळं घर आहे की नाही. आत्ताचा युग. पण पहिला नाही. पहिलं कसं गजबजलेली माणसं, घरात मोठं कुटुंब, आदब, सगळ्याची मर्यादा. आता मर्यादा आहे. आहे का नात्याचं प्रेम, आहे का त्या घरात सुख नांदतं का. कारण हे सुख संपवणारी बाई आहे. मान्य करा की न करा, पुरुषाचं काहीच नाही. कारण रामायण बाईमुळे, महाभारत बाईच आहे, घरात बी बाईच आहे आणि बुद्धी पण बाईच आहे. ती बाई, ती बुद्धी, तिथं पुरुष नाही, चौकडीच थैमान आहे. जर बाई सुधारली तर जग सुधारलं, नाही का. हा, बाईच बाईचा द्वेष करती, पुरुष नाही. बाईच बाईचा वैरी बनती. आपण पण स्त्री आहेत आणि ती पण बाहेरून आली, दोघं एक राहावं, घराला बांधून ठेवावं. असे ऐक्य
खूप मोलाचं आहे. हे 4 जर मुठ्या असल्या तर मजबूत होतात आणि एक बोट असलं तर मोडून टाकतं कोणी बी. एका बोटाला वाकवायला किती वेळ लागते आणि मुठीला वाकूच शकत नाही कोणी. एकीचं बळण 4 बळ. म्हणजे एकी म्हणजे संसारात लागते आणि एकता म्हणजे परमार्थात लागते. ह्यांना वाटतं ह्यांना संसार बोलता येत नाही. माझ्याकडे मी सांगत नसते. लोक ह्यांना वाटतं काहीच कळत नाही ना. गोष्टी मास्टर नसतात ना आमच्याकडे. गोष्टी परमार्थात वेदांतात गोष्टी वय बाबा नाही बेटा. बुद्धीला सद्घन परमात्म्यापाशी न्यायचंय बोधान. तिला आत्मस्वरूप करायचंय वेदानं. तिला आनंदात रमवायचंय ज्ञानानं आणि तिला आनंद रूप करायचंय मोक्षानं. ही आमची संपत्ती तुम्हाला कुणाला तुझ्यासाठीच आहे ना. मायबाप कुणासाठी करते. सासू कोणाची संभाळून ठेवती. गट पण तिला कळतं का सुनगटाला हे सगळं माझ्या हातात दिलं. पोरग सुद्धा त्या जर बायला पुत्र नाही तर ही भुरडी आली असते घरात. हा मग आधी सासू महत्वाची का ही चुपडी महत्वाची येणारी. मग ते सासूला म्हणती बाहेर निघ. तुझ्या मायला काढ ना बाहेर जाऊन. तुझ्या भावापासून मायला बाहेर काढ आणि मग सासूला काढ. खरं का खोट आहे. खरं बोललं की किती झोंब होत. झोंब द्या आम्हाला काय करायचं. सत्य परिस्थिती नाही बेटा की ज्या घरात ज्याला इज्जत यायची त्याला नाहीये. त्याची किंमत आहे ती नाहीये. म्हणून पाप आहे. म्हणून पाप आहे कलियुगात. कलीचं नाव असते ते अपमान आहे. महात्म्याचा मोठ्या माणसाचा प्रेमाचा नात्याचा अपमान आहे. सध्या मान नाही. म्हणून तर कली आहे. तेच करत नाही सगळं. जास्त कली बायकात आहे. मला जास्त बोलता येत नाही या गादीवर. अर्जुन म्हणलं सौभाग्यवान असतो भाग्यवान असतो. पर्याय केगा सुभगा हा प्रसंग असे तुझची जोगा. किती छान प्रसंग आला. तू ऐकायला मी सांगायला तू मुक्ती द्यायला. तुझं बंधन चाललं. तुला वेद कळायला. तू आनंदात मिसळायला. हा प्रसंग जोगा. छान प्रसंग आला. आता मी यांना म्हणलं काय किती छान प्रसंग आला. आनंदित ज्या ठिकाणी फक्त चिंतन हायत ताट तर प्रत्येक ठिकाणी ह्यांच्यावर पडतं. मी खडखड तुम्ही बघा कुठं काय कम पडलं आणि टार्गेट करते मी दोघीला. सगळ्याला माहितीये आणि ह्यांना निवांत होते कारण उद्या काय झालं कम पडलं मला खपत नाही कुठं काय कम झालेलं. सगळ्याला माहिती का सुभागा हा प्रसंग असे तुझशी जोगा. किती छान प्रसंग आला. ज्याच प्रसंगामध्ये तुला धर्म संस्कार दिले. तू म्हणत होता मी करणार नाही युद्ध पण हे कर्म तुला करायचं होतं आणि धर्माला बघायचं होतं आणि अधर्मी लोकांना मला मारायचं होतं. निमित्त तुला करायचं हो की नाही. कानाचे करी हो सर्वांगा. कानाचं करी हो सर्वांगा. हे श्रवण सर्वांगाचा कान कर. सगळे इंद्रिय ठप्प कर. मनाचा विकास बंद कर आणि हृदयाला पावन कर. चित्ताला स्थिर कर. आत श्रवण भर. त्या ठिकाणी तुलाच माझा स्पर्श होईल. मी दिसणारा कृष्ण समोर जरी असला तरी आत्मरूपाने कृष्ण आहे ह्या बोधानं मी प्रगट होईल. आत्मरंगात रंगून जाशील आणि देहाचा बाध होईल. स्वरूपाची जाणीव होईल. तुझी बुद्धी माझ्यामध्ये विघरून जाईल. ब्रह्मभाव जागा होईल. वेदाचं ज्ञान तुझ्या हृदयात पसरून जाईल. मन आनंदात विघरून जाईल आणि जगताचं भान संपून जाईल. अज्ञान भस्म होईल आणि तुझं माझं ऐक्य तुला भोगता येईल. जोगा हा प्रसंग आहे. जोगा जोग्याची उत्तर आहे. सुंदर प्रसंग हो बेटा म्हणून सांगितलं हे उत्तर जोगा या शब्दाचं. हा तुझा माझा प्रसंग किती सुंदर आलाय. तुला मी 15 अध्यायामध्ये संसार वृक्षाचं निरूपण करते आणि त्याचं मूळ वरी ऊर्ध्वून सांगतोय. त्याच्या फांद्या खाली तुला बोलतोय आणि तू समजून घेतोस. हा प्रसंग किती सुंदर आहे.
जोगा. त्याला ओवी म्हणतात बेटा, ह्याला ज्ञानेश्वरी म्हणतात, ह्याला पारायण म्हणतात. ह्यानं म्हणतात परायण होत, ह्याला खरं पारायण. हे कळतच नाही लोकांना. काय करावं तरी. वारंवार जाग करते आई पोरांना. तुझं आयुष्य कसं होईल, कसा जगशील माझ्या माघारी, तुझं कसं होईल. हे तगमग आईला असते, तशी तगमग गुरुला असते. हा जन्म तुझा वाया जाऊ नये, वेद तुझ्यामध्ये राहू नये, तू देहभावात जगू नये, तुझा ब्रह्मभाव संपू नये, वृत्तीमध्ये विकार होऊ नये आणि ईश्वराचा आणि बुद्धीचा आलिंगन संपू नये. ज्ञानाची झगमग असती, सुखाचा ओलावा असतो, त्या ठिकाणी ईश्वराचा स्पर्श असतो, ज्ञानाचा उत्कर्ष असतो, आनंदाचा पाऊस असतो, तो बोधाचा रस असतो, तो वेदाचा कस असतो. तिथं महात्म्याचा आणि बुद्धीचा संगम असतो. बुद्धी महात्म्याच्या अंकित असते, ज्ञानामध्ये प्रवाहित असते, सुखामध्ये अभिन्न असते, परमात्म्याची ओळख असते, तत्व तिथं प्रगट असतं, स्वचभान स्वला असतं. त्याला आत्मज्ञान म्हणतात, त्याला ईश्वराची गुण म्हणतात, त्याला ब्रह्मज्ञानी म्हणतात, त्याला स्वतःसिद्ध पुरुष म्हणतात, त्याला स्वानुभूती आलेला महात्मा म्हणतात. कळतं की माझा भक्त काय खातो, माझ्या भक्ताला काय लागतं. ताटात सगळं येतं, हृदयाच्या ताटात है ना. ती बुद्धी जेवण करती, भक्तीचं, वेदाचं, ज्ञानेश्वरीचं, आत्मसुखाचं. ती जेवती बुद्धी, थोबाडणे. कारण लोकाला वाटतं गोड गोड बोला, गोड गोड. माझ्यापाशी गोड गोड आहे, आपले भात तडक पडत नाही. खूपच सुंदर. वेदाचं, आत्मसुखाचं जेवण जेवते, मोक्षाचं. बोधामृत, ज्ञानामृत, सुखामृत, वेदामृत, एवढे अमृत आहेत. माऊलीने त्याच्यात लिहिलेली तर तुम्ही आम्हाला म्हणून देतो ना. आधी मुलीला बाहेर काढून सुख देतो, तिला देतो की नाही. तसं अज्ञानाला बाहेर काढून सुख देते संत. खरंय ना. जोगा हा प्रसंग असे तुझची जोगा. जोगायावर बोलली मी. कानाचे करी हो सर्वांगा, तू सर्वांगाचा कान कर. हा वेदाचा पाऊस आहे, तुझ्या सुखाचा तुला स्पर्श आहे, हे तुला अनुभव खास आहे. तू पास होशील आयुष्याच्या त्या श्वासामधून, माझ्याकडे येशील बोधामधून, माझं ज्ञान घेशील वेदामधून आणि मला भेटशील महावाक्यामधून. रामा बोलतो, हे वेद आहे. रपटप रपटप रटप, काही गोष्टी माष्टी बोलवायचं, रमवायचं, गुंगवायचं, घंटा संपवायचा. तसलं नाही बेटा. अगदी 4 वेदाचा कस काढलेला आहे. बडबड नाहीये विनाकारण. काय बेटा, गुंगवायची भाषा नाही आमच्याकडं ना. दंग करायची मनाला, है ना. कारण इथे साक्षात्कार होतो बुद्धीला, चैतन्य निर्माण. बुद्धीला साक्षात्कार होतो ज्ञानाचा. प्रसंग आहे इथं अनुभवाचा, ऐक्याचा. हा मार्ग आहे मुक्तीचा, हा स्पर्श आहे ईश्वराचा, हा अनुभव आहे सुखाचा, हा रस्ता आहे मुक्तीचा, हा प्रसंग आहे साधूचा आणि साधकाच्या आयुष्यातला सुखाचा. हे काय कुणाला भेटत नाही. आधी वाटायचा वाढावे वाढावे, काय करायचं आपल्याला. पाऊस कोणी भरून द्यावा भांड्यात. पाऊस म्हणतो का मला भरून घ्या, मला भरून घ्या. नाही, ज्याला आवश्यकता आहे ते भरून घेतात. ज्याला उद्धारायचं ते बोधामध्ये राहतात. ज्याला आपलं कल्याण करायचं त्या बोधाच्या पावसात थैमान घालतात.
बोधाचा पाऊस त्यांच्या हृदयात जातो आणि तो महात्मा होतो. अंतरंगामध्ये असलेल्या पांडुरंगाला पाहतो आणि आत्मसुखामध्ये मन तदाकार होत, तर तो ज्ञानी. तोपर्यंत नाही. आणि हे वाक्य महत्वाचे. हा प्रसंग सुखाचा आहे, हा बोध वेदाचा आहे, हा पाऊस आत्मसुखाचा आहे. म्हणून आधी गुरुजीचे गादी म्हणत नाही, आमच्याकडे उषा गाद्या नाहीत, व्यासपीठ गाद्या तुम्हाला महात्म्याने व्यासपीठ. आमच्याकडं गादीची भाषाच ऐकलं नाही. व्यासपीठ, व्यासांचं ज्ञानाचं पीठ व्यासपीठ. ही गादी, ती उशी, ती गादी, आबा बाबा बाबा. त्या गाद्यामध्ये कापूस किती नमुन्याचा रे बाबा, अवघड आहे. व्यासपीठ ज्ञानाचं, बोध वेदाचा, सुख आत्मस्वरूपाचं आणि चिन्मयता अभिन्न व्यक्तीची. अभिन्न भाव जागा व्हावा. ज्या बुद्धीने पांडुरंगामध्ये एकरूप व्हावं त्याला म्हणा अभिन्न भाव. देहातून अलग व्हावं अभिन्न भाव. जगताचा निराश करावा अभिन्न भाव. ज्ञानाचा कस भोगावा, ईश्वराचा स्पर्श यावा, त्या ठिकाणी देहाचा संबंध जावा अभिन्न भाव. तिनं देहाशी मिलन केलं होतं, ते अज्ञान जळून राग झालं. ब्रह्मबोधानं अंतःकरण पाक झालं, परिपाक झालं. त्यामध्ये बुद्धीनं देहाला बाधित केलं. ज्ञानाचा उत्कर्ष झाला, स्वरूपाचा स्पर्श झाला, ऐक्याचा अनुभव झाला, वृत्तीचा निराश केला, तो महात्मा झाला. हे आत्मधान आहे. काय वाक्य असतात, खन खन खन. कशी दिसतात माऊली? भयानक तुफान वादळ असतं ज्ञानाचं. अगदी अभिमान आमच्या संप्रदायाचा, आमच्या परंपरेचा, आमच्या गुरुजीचा, आमच्या श्रवणाचा, आमच्या ज्ञानाचा, आमच्या आयुष्याचा अभिमान आहे आम्हाला. आयुष्य सार्थक लागलं कारण साधू मिळाले. सतसंग आयुष्यात भक्त आला, श्रवण हृदयामध्ये रंगून गेलं, मन भंगलं, देहभाव संपला, परमेश्वराचा अनुभव आला, वेदाचा कस त्या बुद्धीला दिला. हे आमच्या संतांना वैभव आम्हाला सहज दिलं. आता बाकीचं वैभव त्याची गरज नाही. आमचे आत्म सुख आम्ही सोडत नाही, देहभाव आम्हाला आवडत नाही, बुद्धिमध्ये विकार उठत नाही, जगत खरं वाटत नाही, ब्राह्म्य स्थिती सुटत नाही, अनुभव आमचा आटत नाही, परमात्मा आमच्यापासून दूर होत नाही, अधिकार कमी पडत नाही, वाणी जगताला शिवत नाही आणि बोध मनातून संपत नाही, अभेद सरकत नाही आणि भेद प्रगटत नाही, तो ज्ञानी. रामकृष्ण हरी. हे आम्हाला आमच्या माऊलीने दिलेलं आहे. अर्जुना, हे सर्वांगाचे कान कर आणि ह्या वेदाचा प्राभूस ग्रहण कर, तेव्हा तुला सुखाचा स्पर्श होईल, हा अनुभव तुला खास येईल. तू माझ्यात येशील बोधातून, तुला ज्ञान होईल ओवीतून, तुझं माझं ऐक्य होईल महावाक्यातून. हा 4 वेदाचा कस आहे, त्यात मन दंग आहे, बुद्धीला आत्मसाक्षात्कार आहे. हा प्रसंग जोगा अनुभवाचा आहे, हा मार्ग सुखाचा आहे, हा रस्ता ऐक्याचा आहे, हा प्रसंग सुखाचा आहे, हा उद्धाराचा बोध आहे. या बोध तुझ्या आत्मकल्याणासाठी या बोधाच्या पावसात जेव्हा मन थैमान घालतं तेव्हा तो बोध हृदयात जातो, तो महात्मा होतो, अंतरंगातल्या पांडुरंगाला पाहतो आणि पांडुरंग होतो. असा हा बोध वेदाचा आहे आणि हा पाऊस आत्मसुखाचा आहे. हे व्यासपीठ ज्ञानाचा आहे. हे आत्मसुख तू घे. हे अभिन्न भाव म्हणजे काय? तेव्हा बुद्धी देहातून विलग होते, जगताचा निराश होतो, ज्ञानामध्ये ती ऐक होते, ईश्वराचा स्पर्श तिला होतो आणि देह संबंध जातो, त्याला म्हणतात अभिन्न भाव. तिथं अज्ञानाचा राख होतो, अज्ञान राख होतं आणि ब्रह्मबोध हृदयात येतो, तेव्हा अंतःकरण पाक होतो, देह बाधित होतो,
ज्ञानाचा उत्कर्ष होतो, बुद्धीला स्वरूपाचा स्पर्श होतो, परमेश्वराचं ऐक्य येतं किंवा वृत्तीचा निराश होतो, तो महात्मा होतो, तो महात्मा होतो. हे आत्मधन आहे. हे श्रवण हृदयात रंगलं तर मन तिथं दंगलं, तिथं देहभाव संपला, अनुभव परमेश्वराचा आला. हा वेदाचा कळस आहे, हे ज्ञानाचं ऐश्वर आहे. हे वैभव तुला गुरुनी दिलं, तेव्हा बुद्धीत विकार उठत नाही, जगत खरं वाटत नाही, देहाकडे ती वृत्ती जात नाही, ब्राह्मी स्थिती त्या बुद्धीची सुटतच नाही, परमात्मा दूर नाही, कारण अधिकार कधी कमी होतच नाही, अभेद तिचा सरकतच नाही आणि भेद प्रगटतच नाही. तोच खरा ज्ञानी, तोच खरा ज्ञानी. साष्टांग व्हायलीये, आयुष्य धन्य व्हायले आणि तुझ्याकडे बुद्धीचं आगमन व्हायले. आयुष्याची सार्थकता निरर्थकता नाही, ज्याला जसं जमेल तसं तसं टप्प्यात चाललंय. हे आयुष्य कुणाच्या तरी कामी यायले. हे तपश्चर्याचं आयुष्य आम्ही जगतोय, परमात्म्याला बघतो, अभिन्न भावात रमतो, देह भावातून निघतो, वेदांतासोबत राहतो आणि संतांच्या अनुभवाला घेतो. आम्ही आत्मारामाला शिवतो. आम्ही आमचं आयुष्य श्रवणासाठी अनुभवतो, संसार नाही. अभिमान असावं जगण्याचा, असं जगावं, आयुष्यात साधूच्या संगतीला भोगावं, आयुष्य अध्ययनात आपण कानच करी हो सर्वांगा ही अथली या. इथे तू ऐकतो, सर्वांगाचा कान करून ऐक, तर तुला माझं दर्शन होईल. आत्मदर्शन म्हणतात. डोळ्याचं दर्शन वेगळं, वृत्तीच्या संबंधानं त्रिकुटच्या माध्यमातून मायेनं आकार घेतले दिलेल्या भगवंताला पाहणं हा भाग वेगळा. पण जेव्हा माया विवर्जित होती ज्ञानानं, हे समजत नाही बाकीच्या लोकांना, काहीच कळत नाही, आणि कळत नाही हे बी कळत नाही. खरंच आपल्याला भगवंताची जी खरी ओळख आहे त्यांना माहितच नाही. अध्ययन आपण करत नाहीत, आयुष्य असं फालतू घालतो, हे पण समजत नाही. व्यर्थ जगतो. आपले श्वास वेदांतासाठी, आपलं हृदय भगवंतासाठी, आपली बुद्धी बोधासाठी, आपलं ऐश्वर ज्ञानासाठी, आपली संपत्ती आत्मसुखासाठी. कळतं का? एक दागिना केला की बहिणाच तीच. आमचा एक ग्रंथ, आमचा एक दागिना अलंकार आहे बुद्धीचा, आहे की नाही? आमच्या बुद्धीला घातलेले अलंकार बापाचा बाप काढून घेत नाही. हे अलंकार कुणी ठेवीत नाही. तुकडे वाटण्या, पोरं म्हणतात तुला जास्त मला कमी, तुला बट्ट्याचं मला चांगलं, लावा भांडणे, घ्या सोने आणि करा भांडणे. खरे पुढे. आणि हे आमचे अलंकार आमच्या साधूनं आमच्या बुद्धीच्या गळ्यात घातले. नाना अलंकार यावर काढून, आणि हे अलंकार बुद्धीमध्येच राहतात. बोधाचे, ज्ञानाचे, वेदाचे, गीतेचे, मुक्तीचे, स्वानंदाचे अलंकार आमच्या गुरुनं घातले. काढून घ्या तुम्ही. बापाची पेन नाही काढायला आणि त्या अलंकारात वाटणी करायला. आमच्या परमार्थात वाटणीच नाही. होती वाटणी. आम्ही विचार शिकला, आई दे बर तुझा अर्धा. कशाला म्हणतात ना आलाय कावलात. मागती का? आई तुझं बोध दे, आई तुझं ज्ञान दे, आई तुझा मोक्ष दे. आहे का वाटणी? मोक्ष तुलाच म्हणते तुझं दे. वा वा वा, तुझ्याकडे राहते मोक्ष, आम्हाला काय करायचं? मग तुला काय सई कुठे का? कुठे का? तू सही कर, आम्ही दही खातात. ते संसार काढी लावा त्याला. आपली सही त्यांना दही. वा रे वा संसार. म्हणून त्याला काढी लावायची, निकडे यायचं. त्याला म्हणत नाही व्यवहारापुरता हाय हॅलो चल म्हट. हे अधिकार असतं बेटा. ज्ञान दंग कुठं व्हायचं, प्रेम कोणा करायचं, ओवीचं ऐश्वर्य कसं भोगायचं, साधूच्या संघात कसं जगायचं, अध्ययनामध्ये आयुष्य कसं घालवायचं, आणि पांडुरंगाला कसं ओळखायचं, ह्याला कसं विसरायचं, ज्ञानात कसं घसरायचं, बोधात कसं रमायचं, वेदाला कसं घ्यायचं, आत्मसुख कसं खायचं,
इथं शिकायचं. तिसरे बाई खुश माकड परिपूर्ण करून टाकला पाहिजे. नाही, आसक्ती नाही, संबंध नाही, विकार नाही, त्यांचा स्पर्श बुद्धीत ठेवायचा नाही आणि ज्ञानाला सारखायचं नाही. पांडुरंगाची ओळख बुजवायची नाही, देहाची ओळख पाळायची नाही, बुद्धीत विकार अन्याय करायचा नाही, विषयाला धरायचं नाही, अहंकारात मरायचं नाही, आत्मस्वरूपातून निघायचं नाही. हा बाण आहे आमचा. सीना माऊली चोरी गार निद्रेतून उठली, भगवंताला भेटली, अज्ञानाला कुठलं, मन परमात्म्याला भेटलं. जगताना कसं जगा, आयुष्य कोणासाठी खर्च करावं, देहाचं भान कसं टाकावं, आयुष्याचं धान कसं लुटावं, वेदांताचं वाण कसं हातात घ्यावं, परमेश्वराची आण कशी घ्यावी आणि ईश्वराचं ध्यान कसं करावं, स्वरूपाची जाणीव कशी घ्यावी, परमात्म्याची ठोण कशी ओळखावी, आत्मध्यान कसं घ्यावं, परिपूर्ण कसं व्हावं, हे साधू कडून शिका. तुम्हाला काय आमची काय ताकद आहे, कळतं का आमच्या बुद्धीला? हे वेडीपिशी बुद्धी या आयुष्यात झालेली आमची. भगवंत बोलितो आणि अज्ञानाला हलवितो आणि मनाला राम रूप करतो, वेदाचं ज्ञान मनामध्ये पेरतो, आत्मसाक्षात्कार होतो. हा चमत्कार भगवंताचा असतो, नमस्कार हा वेदाचा असतो, साक्षात्कार आत्म्याचा असतो, आविष्कार ज्ञानाचा असतो, तिथं स्पर्श ईश्वराचा असतो. आत्मस्वरूपाच्या खाणी ते प्रत्येक जीव आणि समोरचे माकडे तसेच तसंच ह्या रसे सुरपुरे बोलिले जव यादव विरे तव अवधान अर्जुनाकारे मूर्त झाले. अवधानच अर्जुनाच्या रूपानं प्रकट झालं भगवंताच्या बोधानं. अर्जुनाचं रूपच अवधानानं प्रकट झालं भगवंतासमोर आणि अर्जुन न राहता ब्रह्म झाला. त्या बोधात आला, देहभाव टाकला आणि भगवंताचं मनोगत पूर्ण झालं आणि अर्जुन त्या वेदाच्या ज्ञानात आला, परिपूर्ण झाला, स्वच्छंद बनला. अर्जुनच अवधानाचं रूप बनला आणि भगवंतासमोर आला. तो अर्जुन नव्हता, वेदाचं अवधान प्राप्त करणारं हृदय होतं, प्रेमाची खून होती, ज्ञानाचं सुख होतं, अभेदाची शक्ती होती, हृदयाची भक्ती होती, वेदाची प्राप्ती होती. हे अवधान म्हणतात त्याला. कृष्ण परमात्मा हा वीर, त्यांच्या बोधामध्ये अर्जुनच अवधानाचं रूप होऊन पुढे आला. आपण चिंतन करतोय, आपलं आयुष्य अनमोल बनते, मन राम होते, आत्मधन घेते, अभिन्न भावात येते, त्या जीवाचं अध्ययन परिपूर्ण होते, त्याचं मिलन पांडुरंगाशी होते. ते सुख तो जीव भोगतो, तो परिपूर्ण शिव होतो, तो वेदाच्या रस्त्यावर येतो, तो आत्मसुखात बुडून जातो, तो आपल्या महिमेत सहज जातो. देहाचं भान कोणाला होत? आमचं ज्ञानाचं कुठे कळते? ज्याला कळायला थांबते आणि कळू नये बाजाराला, भूताच्या बाजाराला कोणतरी काय पाहिला. हे ज्ञान साधकाच आहे, उंच अधिकाऱ्याचे. माई एवढा भगवंत कृष्ण परमात्म्याची इच्छा आहे ही साधकाला दे. माझे भक्त आहेत, ज्ञानापासून विरक्त आहेत, बाजूला आहेत, त्यांची भक्ती पूर्ण झाली, त्यांना तू ज्ञान दे. हे कृष्णाची आज्ञा आहे. माझ्यापासून दूर आहे, त्यांची भक्ती मला भेटली, त्याला मुक्ती द्यायची आहे. कृष्ण परमात्म्याची बोध या ते हृदयात येतात आणि वाणीतून जगाला ज्ञान देतात. काही एवढं बोलता येत असतं का? श्वास नाही घेता येत, सन 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 वाक्य येतात बाहेर आणि ते ओवीला धरून असतात. अशा अवंतर नाही, बडबड नाही, गप्पा गोष्टी आलं, अमेरिकेत गेलो आणि हा मला भक्त भेटला, ठीक असतं का प्रवचनात? आणि औषध दिलं खोकल्याचं, गोष्ट टाकली 15 मिनिटं मी त्या युट्यूब वर ऐकली. युट्यूब मोठ्या मोठ्या महाराजांची गोष्ट कोणती? खोकल्याची बाटली. 15 मिनिटं रंगविलं त्या महाराजांना खोकला. इथं गेलो त्यानं औषध दिलं, तिकडं नेलं आणि इकडं आलो. काय रे देवा, हे सांगायचा खोकला सांगायचं वेळ आहे का? कोण कोणी म्हणा, वाघाच्या गळ्यात घंटी कोणी बांधा, वाघ गळून टाकतो आम्हाला. तुम्ही वाघ, आम्ही शेळे, आहे की नाही?
आजकालचा काळ तसाच आहे. वाघाच्या घंट्या गळ्यात घंटी कुणी बांधा, कारण ती गिळून टाकतो, घंटे बांधायला उरतच नाही कुणी. पण ऐसे प्रेम रस सुरपुरे, असं काय प्रेम रस सुरपुरे. श्रीकृष्णानं प्रेमानं म्हटलं, त्याला आनंद मावना कृष्णाला, प्रेम रस सुरपुरे. त्याला आनंद मावना कृष्णाला. माझा अर्जुन बोधात आला, अवधान अर्जुनाचं रूपानं प्रगट झालं, वेदाचं ज्ञान चित्तात आलं, माझा अर्जुन मुक्तीच्या घरात आला. प्रेम रस सुरपुरे. त्याला एवढा आनंद झाला त्या कृष्ण परमात्म्याला, येड झालं येड. सांगायचं की वेद खनाखन, काय कम पडलं का अर्जुनाला? निमित्त अर्जुन आहे आणि साधन जग आहे. जगासाठी साधना आहे, उत्तम साधना आहे, ज्या ठिकाणी जीव परिपूर्ण होतो, आयुष्य सफल होतं, अज्ञान समाप्त होतं, वृत्ती बाजूला जाती, आवरण निघून जातं, परमात्मा प्रगट होतो, बुद्धीचा तिथं स्पर्श होतो, तो एक दोघाचं ऐक्य होतं, हृदयात ज्ञानाचं कमळ फुलतं, त्याच्या ज्ञानाचा सुगंध मकरंद तो जीव भुंगा येऊन घेतो आणि कमळाच्या पाकळ्या मिटून जातात, जीव मध्ये आटून जातो, मकरंद त्याला भेटतो, तो ज्ञानमय अवस्था भोगतो. ज्ञानाचं कमळ आमचं श्रीकृष्ण आहे आणि जीव हा तिथं भुंगा आहे, मकरंद खाणारा ज्ञानाचा भुंगा. खूप सुंदर आहे. चला, देवनिर्भूती ते थेकुले एवढे श्रोते पण फाकले, जैसे आकाश खेव पसरणे दाही दिशी. आता उद्या बघू, ते टाइम झाला. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव पंढरनाथ भगवान.